माझ्या या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरती चमक टिकून राहावी यासाठी, त्याचबरोबर वयानुसार येणाऱ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या या कमी होण्यासाठी हा फेस मसाज करणार आहोत. आता यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ते फेस मसाज ऑइल. आता हे आपण विकतही आणू शकतो, त्याचबरोबर आपण घरी देखील बनवू शकतो, किंवा फक्त खोबरेल तेल याचा वापर करून देखील आपण हे फेस मसाज करू शकतो. आता फेस मसाज ऑइल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक व्हिटॅमिन ई ऑइलची कॅप्सूल टाकायची आहे. त्याचबरोबर अजून एक आपल्याला याच्यामध्ये साहित्य मिक्स करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई ऑइल हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात, हे सर्वांना माहितीच आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण हे फेस मसाजसाठी वापरतो त्यावेळेस हे आपल्या स्किनमध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब होतात आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हे मदत करतात. आता हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतरच हे आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. आता आपल्या चेहऱ्यावरती फेस मसाज करण्यासाठी आपल्याला गुआशा आणि जडे रोलर या 2 गोष्टींचा वापर करायचा आहे. आता याने आपल्या चेहऱ्यावरती मसाज खूप छान पद्धतीने होते. आता या गोष्टी नसतील तर आपल्याला फेस मसाज करता येत नाही का? तर येतो. आपल्या हाताने देखील आपल्याला फेस मसाज करता येतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 2 गोष्टींचा वापर करून फेस मसाज करणार आहोत. आता आपण जे चेहऱ्यावरती लावण्यासाठी फेस मसाज ऑइल तयार केलेला आहे ते आपल्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घ्यायचं आहे. मानेवरती देखील छान पद्धतीने हे लावून घ्या. त्यानंतर आपल्याला मसाजला सुरुवात करायची आहे. सुरुवात करताना नेहमी गळ्यापासून करायची आणि खालच्या दिशेपासून सुरुवात करून ते वरच्या दिशेला आपल्याला ओढत न्यायची आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला सुरकुत्या येणार नाही, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता गुआशाचा प्रत्येक भाग हा आपल्या चेहऱ्यावरती कसा वापरायचा हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तुम्हीही याच पद्धतीचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरती मसाज करा. आता ज्या स्त्रियांना डबल चिन दिसून येत आहे त्यांनी हा फेस मसाज नक्की करावा, त्याने त्यांची ही समस्या दूर होणार आहे. आता बऱ्याच जणींना प्रश्न पडत असेल की हा असा मसाज केल्याने आपल्या चेहऱ्याची चमक कशी वाढणार? तर आपण ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती असा मसाज करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं. त्यामुळे पिंपल्स येण्यासारख्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची चमक ही आतून वाढते. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यानंतर अनेक समस्या ह्या दूर होत असतात. त्यामुळे हा मसाज 100% फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील एकदा हा नक्की करून पहा. एकदा केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला जो काही रिलॅक्सेशन फील होतो त्यामुळे आपोआप आपण स्वतःला वेळही देतो आणि हा मसाज करतो. आता या मसाजचा अजून एक फायदा म्हणजे ज्या स्त्रियांची, ज्या मुलींची त्वचा ही ड्राय आहे त्यांना खूप मोठा फायदा होतो. तो म्हणजे आता हा मसाज करत असताना जो आपण ऑइल लावलेला आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन ई ऑइल आहे, त्याचबरोबर कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल आहे, ॲलोवेरा जेल आहे, ते आपल्या स्किनमध्ये खूप छान पद्धतीने हे ॲब्झॉर्ब केलं जातं. त्यामुळे काय होतं की आपली स्किन जी खूप लवकर ड्राय पडत असते ती ड्राय पडत नाही आणि ड्राय न पडल्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक वेगळा टुकटुकीतपणा आणि एक वेगळी चमक येते. आपल्या घरातील लहान मुलांच्या स्किनला जी काही चमक असते त्या पद्धतीची चमक आपल्या चेहऱ्यावरती यायला सुरुवात होते. आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व स्टेप फॉलो करायच्या आहेत. सुरुवातीला तुम्हाला या स्टेप 5 वेळा फॉलो करायच्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक स्टेप ही व्यवस्थित फॉलो करायची आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीला तुम्ही 5 वेळेस ही एक स्टेप फॉलो करा. त्यानंतर तुम्हाला गरज वाटत असेल तर ही स्टेप वाढवू शकता. तुम्ही जास्तीत जास्त 10 वेळेस एक स्टेप फॉलो करू शकता. आता या स्टेप ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ज्यावेळेस गुआशाचा वापर कराल किंवा जडे रोलरचा त्यावेळेस तुम्ही याला स्किनला पुल केल्यानंतर ज्यावेळेस एंड पॉईंट येतो त्यावेळेस तिथे थोडासा स्लाइटली प्रेशरने दाबायचं आहे आणि या गुआशाचा प्रत्येक भाग हा आपल्या
चेहऱ्यासाठी ठरलेला असतो तो व्यवस्थित आपण वापरल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आणि आपल्याला एक जे रिलॅक्सेशन फील होतं ते तर वेगळंच आहे. आपला मेंदू हा किंवा आपलं माइंड खूप छान पद्धतीने याने रिलॅक्स होतं, कारण आपल्या चेहऱ्यावरचे मसल्स या फेस मसाजने रिलॅक्स झालेले असतात. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची चमक वाढल्यानंतर आपला आत्मविश्वासही वाढतो आणि आपल्यात एक वेगळी ऊर्जा देखील निर्माण करतं. कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपला चेहराच आपला आरसा असतो आणि आपल्या चेहऱ्याला आपण बरेचदा आपल्या आरशामध्ये पाहतो. त्यावेळी चेहरा जर टवटवीत असेल, तुकतुकीत असेल तर आपला उत्साह वाढतो आणि तिथेच जर चेहरा डल किंवा निस्तेज दिसत असेल तर आपला कॉन्फिडन्स देखील लो होतो. आता बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. मग अशा वेळी माझ्या या सर्व मैत्रिणींना हा फेस मसाज खूप छान मदत करेल अशी आशा करते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ देखील खूप फायदेशीर ठरेल याची मी आशा करते. आता हा आजचा व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट हा एक छान अशी आत्मविश्वासाची थाप देतं. त्याचबरोबर तुमचं एक लाईक अशा व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतं. त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल देखील तुमचे मनापासून धन्यवाद. आता या स्टेप फॉलो करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ देखील नक्की पाहावा लागेल. आता तुम्ही सध्या व्हिडिओमध्ये गुआशा कसा यूज करायचा हे पाहत आहात. पुढे तुम्हाला जडे रोलर कसा वापरायचा हे देखील पाहायला भेटणार आहे. आता माझ्याकडे हे छोटंसं जडे रोलर आहे. याच्यापेक्षाही एक मोठं बाजारात उपलब्ध आहे, ते तुम्ही विकत घ्या किंवा दोन्ही साईडनी उपलब्ध असणारं जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. आता हे जडे रोलर डोळ्याखालील आणि जे आपल्या अप्पर लिप्स याच्यासाठी हे फायदेशीर ठरतं. हे छोटं आहे त्यामुळे डोळ्याखालचा भाग, अप्पर लिप्स आणि ओठांच्या साईडला हे आपण ज्यावेळेस व्यवस्थित यूज करतो त्यावेळेस डोळ्याखालचे जे आपल्या ब्लॅक सर्कल्स येतात, डार्क सर्कल, ते देखील कमी होतात कारण डोळ्याखालील ब्लड सर्क्युलेशन ह्याने व्यवस्थित होतं. खूप प्रेशर द्यायचं नाही. हे देखील वापरताना एकदम स्लाईटली हळूवारपणे हे आपल्याला यूज करायचं आहे. याचा वापर आपल्या चेहऱ्याला नक्कीच फायदा देतो, कारण मी स्वतः माझ्या चेहऱ्यासाठी हे वापरते आणि याचा मला 100% असा फायदा झालेला आहे. तेव्हाच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट केलेला आहे. आता तुम्ही ते पाहत आहात की मी डोळ्याखाली खूप हळूवारपणे याने मसाज करत आहे. आता तुम्हाला तुमच्या माथ्यावरती म्हणजे कपाळाचा भाग देखील याने व्यवस्थित मसाज करता येतो. आता हेच जडे रोलर जर मोठ्या साईजचं असेल तर हे करताना तुम्हाला खूप छान मदत होईल आणि हे व्यवस्थितही वापरता येईल. आता माझ्याकडे सध्या ते उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मी या छोट्याच जडे रोलरनी हा मसाज करत असते. आता तुम्ही ते पाहत आहात व्हिडिओमध्ये की हे खूप जेंटली हळुवारपणे मी वापरत आहे आणि याने माझ्या चेहऱ्याला खूप रिलॅक्स असं फील झालेलं आहे. आता याचा वापर तुम्ही देखील एकदा नक्की करा आणि तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे माझ्यासोबत नक्की शेअर करा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो काही रिप्लाय आहे तो नक्की मला शेअर करा. आता तुमच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस तुम्ही हे रोलर फिरवता त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव जाणवेल की याने आपल्या स्किनला कितपत छान मसाज होते. आता दिसताना तर हे खूप इझिली ओढल्यासारखं दिसतं, पण ते स्किनला खूप छान पद्धतीने मसाज करत असतं. याचा वापर केल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. त्यासाठी एकदा हे नक्की ट्राय करून पहा. प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी ही सुंदर आहे. तिला तिचं सौंदर्य जपण्यासाठी अशा काही गोष्टींचा वापर करावा लागतो. आता या गोष्टी नसतील गुआशा किंवा जडे रोलर तरी देखील आपण हा मसाज आपल्या हातांनी, आपल्या बोटांनी देखील करू शकतो. आता त्यासाठी जर तुम्हाला तो मसाज कसा करायचा हे माहिती नसेल, त्यासाठी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवावा असं मी वाटत असेल तर
कमेंट बॉक्समध्ये ते देखील नक्की कळवा. मी तोही व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी अपलोड करेन. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.